नित्याचा जो विषय आहे तो सुरू करूया. सज्जन हो, गेल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की यदुराजा आणि अवधूतांचा संवाद सुरू झालेला आहे आणि अवधूत राजाला सांगतात की मी असंख्य गुरु केले, त्यातले प्रमुख काही श्रेष्ठ असे जे गुरु मला लाभले त्या गुरूंविषयी मी तुला सांगतो. आणि त्यातला पहिला गुरु गेल्या भागामध्ये आपण पाहायला सुरुवात केली होती. त्यामध्ये पृथ्वी हा पहिला गुरु अवधूतांनी केलेला आहे. अवधूत म्हणतात की आत्मज्ञानाच्या मार्गावर चालत असताना, असंख्य गुरु करत असताना, ज्या ज्या जड चेतन प्राण्यांकडनं मी सद्गुण घेतले, जे गुण मला त्यांच्यात दिसले ते सद्गुण मी स्वतः त्यांच्याकडून घेतले म्हणून मी त्यांना गुरु मानलंच. पण असे काही प्राणी, अशा काही वस्तू, असे काही पदार्थ या विश्वामध्ये जे परमेश्वरांनी निर्माण केलेले, त्याच्यामध्ये जे मला दोष दिसले, ते दोष मी माझ्याकडे येऊ नये म्हणून ते माझ्यातले दोष मी टाकून दिले, म्हणून त्यांना सुद्धा मी गुरु केलं. एवढी सकारात्मकता आपल्याला अवधूतांच्या जीवन दृष्टिकोनात पाहायला मिळते. नवे ती आपल्याला असा आचरायची, आपल्याला ते शिकायचे. तर शेवटी ते सांगत होते की सगळ्यात मोठा शांती, अभिनव शांती, निर्द्वंद्व शांती, आपण शेवटी पाहिलं होतं की दुसऱ्याने केलेला अपराध सहन करायचा आणि त्याचं हित कायम आपण चिंतत राहायचं, ही जगातली निर्द्वंद्व शांती आहे. आणि ही शांती मी पृथ्वीकडून शिकलो असं अवधूत सांगतात. या पृथ्वीमधल्या 3 भागांचं वर्णन 3 गुणांसाठी अवधूत करतात. ते म्हणाले, पृथ्वी तत्व लक्षात घेत असताना, पृथ्वीचा अभ्यास करत असताना, पृथ्वीला गुरु करत असताना, पर्वत, वृक्ष आणि भूमी असे 3 भाग त्यांनी या पृथ्वीचे केले. आणि या प्रत्येकाकडनं साधकाला काय घ्यायचं? खरं म्हणजे यदुराजासारख्या अत्यंत ज्ञानी पुरुषाला, पण त्या ज्ञानी पुरुषाची सुद्धा ही भूक आहे की मला अजून ब्रह्मज्ञान झालेलं नाही यदुराजाला. आणि तो म्हणतो की तुला हे जे ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान प्राप्त झालं, या आत्मज्ञानाच्या मार्गावर चालत असताना तू काय काय अभ्यास केला, तुला एवढी शांती कशी आली, इतका निशांत, इतका निर्द्वंद्व तू कसा राहू शकतोस? काहीही झालं तर तुझी शांती बिघडत नाही. हे अवधूता, हे कसं आहे? असा यदुराजा जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा हा सुरू झालेला संवाद, त्यातला पहिला गुरु, त्यातल्या पृथ्वी तत्वाची माहिती सांगत असताना आता आपल्याला पर्वताला मी गुरु का केलं? पर्वताकडे असं काय आहे? पर्वताकडे असा कोणता मोठा सद्गुण आहे की जो खऱ्या अर्थाने साधकाला, तुमच्या माझ्यासारख्या साधकाला, नामधारकाला, मी तर म्हणेन आपण अजून नामधारकच आहोत, आपल्याला उत्तम नामसाधक आणि मग सिद्ध अवस्थेकडे जायचं. सज्जनो, हा प्रवास आज आपण सुरू तर करूया. एकदा त्या मार्गावर आपण चालायला सुरुवात केली तर कधी ना कधी तरी, या नाही पुढच्या जन्मात, सद्गुरूंच्या कृपेने आपण निश्चित त्या स्थानाला पोहोचू. म्हणजे पुन्हा एकदा थोडासा हा सगळा सिद्धांतिक भाग सुरू करण्यापूर्वी आदरणीय बाबा आणि वाणीरूप महाराज जेव्हा एकत्र होते आणि ब्रह्मानंद महाराजांचा विषय निघाला, लौकिक दृष्ट्या पाहिलं तर 1913 साली ब्रह्मचैतन्य महाराजांनी देह ठेवला, 1918 ब्रह्मानंद महाराजांनी देह ठेवला. आणि आता मी जे तुम्हाला सगळं सांगतो हे 1932च्या नंतर 1967च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. साधारण 50-60 दशकामध्ये आदरणीय बाबा बेलसरे आणि वाणीरूप महाराज यांची संवाद सुरू असताना ब्रह्मानंद महाराजांविषयी खूप महाराज सांगत होते की माझा बुवा, त्याचं वैराग्य चैत्रातल्या चांदण्यासारखं आहे. ब्रह्मानंद महाराज जेव्हा पहिल्यांदा त्यांची माझी भेट झाली म्हणाली, असं वाणीरूप महाराज म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराज सांगत होते. म्हणाले, पहिल्यांदाच ब्रह्मानंदांनी मला जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांच्या मनात थोडीशी संसार करण्याची इच्छा होती, पण माझी भेट झाल्यावरती त्यांची पूर्ण मानवली आणि मग त्यांनी नैष्टिक ब्रह्मचर्य पाळले. माझ्या बुवांविषयी मी तुम्हाला काय सांगू म्हणाले, जेव्हा मी त्यांच्याकडे पाहतो तेव्हा त्यांच्या हृदयात मी मला दिसतो आणि ते माझ्याकडे जेव्हा पाहतात तेव्हा माझ्या हृदयात ते त्यांना दिसतात म्हणाले. असं एकमेकांविषयीचं अत्यंतिक प्रेम कोण सांगताय? सद्गुरू. कोणाविषयी सांगतोय? आपल्या सत्शिष्यांविषयी. ऐकणारे कोण आहेत? आदरणीय बाबा. असं सुंदर ब्रह्मानंद महाराजांचं सांगत असताना ते सगळं ऐकल्यानंतर खरं असं होणं गरजेचं असतं, नाही का? आपण चित्रपट पाहायला गेलं की आपल्याला असं होतं की मी हिरो पाहिजे होतो.
बाकी महाराज म्हणाले चरित्र वाचताना, खरं पोथी वाचताना असं व्हायला पाहिजे असा भक्त मला व्हायचा. आणि ते ऐकत असताना बाबांच्या मनात आलं आणि एकदम बाबा म्हणाले, इतकं सख्य होतं ना दोघांचं, वाणीरूप महाराजांचं आणि बाबा बिसेंचं. तर बाबा म्हणाले, महाराज मला करा ना ब्रह्मानंदासारखा. तर महाराज काय म्हणाले, केशवराव हे एका जन्माचं नाही. म्हणजे ब्रह्मानंद महाराजांची किती जन्मांची तपश्चर्या असेल, तेव्हा कोणत्या तरी जन्मात त्यांना हे नैष्ठिक ब्रह्मचर्य आणि इतकी सद्गुरु निष्ठा निर्माण झाली. पण याची सुरुवात कोणत्या तरी जन्मात झाली असेल ना. मला सांगायचं हे की सज्जनो, आपल्याला सुद्धा आजपासून ही आशा नव्हे, आपलं ध्येय, आशा नाही म्हणणार, आपलं ध्येय आज आपण ठरवूया आणि या ध्येयाशी स्टिकअप राहून अगदी घट्ट या ध्येयाला धरून आपलं साधक कायम आपल्या स्मरणात हे राहिलं पाहिजे. सज्जन, मी हे तुम्हाला सांगत असताना अधीरकाळ वाणीने मी तुम्हाला सांगत नाही, हे मी खरं म्हणजे माझ्या मनाला सांगतो. स्वांत सुखाय हे सगळं चाललेलं आहे आणि हे सगळं आपल्याला असं साधं आहे कारण आपण सगळे एका नावेतले आहोत. आपल्याला त्या मार्गावर जायचंय, आपल्याला हा भवसागर तरून जायचंय सज्जन. तेव्हा कधीतरी आपल्या मनात ही घट्ट भावना झाली की माझ्या जीवनाचं ध्येय, किती 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 वेळा आपण तो संसार करणार आहे. कधीतरी आपल्याला परे जायचंय, पुढे जायचंय आणि हा विचार या जन्मात आत्ताच. महाराज काय म्हणाले, कल करेसो आज कर, आज करोसो अभी, कबीरांचं सांगणं. आत्तापासनं सुरुवात. उद्या जप करतो म्हणणारा कधीच जप करत नाही. नाही, चांगली स्थिती आल्यावर मी खरंच जप करणार आहे असा म्हणणारा जो असतो, महाराज म्हणाले तो कधीच जप करणार नाही. पण त्याला पाहिजे तशी स्थिती येणारच नाही, आल्यावर तो जपात राहणारच. म्हणून सज्जनो, हे जे सगळं अवधूताचा हा जो संवाद आहे ना, खरोखर आपल्याला घ्यायचा आहे की साधकाने कसं असावं, आपल्याला काय मिळवायचंय आणि ते मिळवण्याकरता आपल्याला कोणत्या मार्गाने जायचंय, आपला दृष्टिकोन कसा असावा. नाम घेतो, साधन करतो, पारायण करतो, सगळं करतो आपण, पण बदल काही 10 वर्ष झालेले आपल्या अंतःकरणात आपल्याला दिसतो. लोकांचं सोडून द्यावं, लोक तुम्हाला काय म्हणतात ते म्हणतात 10 वर्ष उपासना, 10 वर्ष उपासना करा. अंतरिम स्थिती ज्याची त्याला माहिती. इतके वर्ष झाले, अनुग्रह गेला, काय तुमच्या वृत्तीमध्ये फरक पडला? इतके वर्ष तुम्ही सद्गुरूंच्या सहवासात राहता, आपल्या मनाला आपण प्रश्न विचारायचा आहे सज्जनो, काय बदल झाला? लाभुनी तव संगती. किती संगती सद्गुरूंची लाभली आपल्याला, लाभुनी तव संगती, तरी पण काहीच नाही, काहीही फरक पडत नाही. मग तो फरक का पडत नाही, तर त्याची पथ्य जी आहे ती आपल्याकडनं सांभाळली जाते. नाम खूप घेतो, उपासना खूप करतो, सद्गुरू निष्ठा आहे, सगळं आहे, पण त्याच्यासाठी लागणारी निकोप दृष्टी, साधकाची दृष्टी कशी असावी त्याचं सूत्र अवधूतांनी पहिल्यांदा सांगितलं की आपली दृष्टी कशी असावी. म्हणाले की ह्या संपूर्ण विश्व गुरुमय आहे, अशी दृष्टी अवधूत स्वतः सांगतात की मी पहिल्यांदा ती दृष्टी ठेवली. हे संपूर्ण विश्व गुरुमय आहे, जिकडे पाहाव तिकडे माझे सद्गुरू त्यांचे चरण कमल, कुणाच्याही पायावर माझ्या सद्गुरूंचे चरण कमल मला दिसावे. नव्हे नव्हे इतकीच बुद्धी संकुचित न राहता या संपूर्ण विश्वाकडे. आणि मग ते म्हणतात की पृथ्वीकडून ही शांती घेतली, किती वेगवेगळ्या प्रकारे तिला उकरलं जातं, किती वेगवेगळ्या प्रकारे तिच्या आतमध्ये बोर घेतले जातात, किती ठिकाणी घेतले जातात, कशी नांगरली जाते, कशी वखरली जाते, तरी तिच्यामध्ये तुम्ही विष टाकल्यावर एका दाण्याचे हजारो दाणे देण्याचं काम. कुठलाही मनामध्ये द्वेष राग न ठेवता ती करते. एवढी अभिनव शांती त्या पृथ्वीमध्ये. आता म्हणाले, पर्वतांचा विचार करत असताना पर्वत आपल्याला रत्न देतात, पाणी देतात, गवत देतात, आणि हे सगळं दिल्यानंतर नाना पदार्थ त्या पर्वतावर तुम्हाला मिळतात. आणि हे सगळे दिल्यावर सुद्धा हे सगळं कशासाठी? पर्वताचं सगळा परोपकार, सगळा परोपकार. पर्वताकडे जर पाहिलं तर सगळ्यात मोठा सद्गुण कोणता पर्वताचा असेल तर परोपकार आहे. आपल्याकडे शास्त्रामध्ये जी सांगितलेली व्याख्या आहे की परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याला त्रास देणं हा पाप आहे. आता धर्माचा अभ्यास सगळे हा निकष लावून सगळे धर्म पहा आणि आपला सनातन वैदिक धर्म पहा की ज्याचं सूत्रच हे आहे की इतरांना सुखा. जे खळांची व्यंकटी फक्त सांडव, व्यंकटी असलेला माणूस नाही सांडव, त्याच्यासाठी तो म्हणलं मग परित्राणाय साधना, विनाशायच म्हणले, त्याच्याकडे विनाश, संतांकडे. पर्वताचा हा परोपकार. पर्वत कोणाला कधी माझ्याकडे या,
आमंत्रण देत नाही, जे आमंत्रणाशिवाय आले तो तर देतच नाही, पण जे जे येतील त्यांना फक्त सुख देण्याचं काम. जो जो याचक त्याच्याकडे येईल, जो जो यजमान म्हणून त्या पर्वताकडे येईल, त्या पर्वताचं वैशिष्ट्यच नाथ महाराज सांगतात की त्याची परोपकार बुद्धी याचकाच्या सगळ्या इच्छा पूर्ण. म्हणून कालची जी आपली होती ना की पृथ्वीपासोनी झाले ते पर्वतही म्या गुरु केले, त्या पासोनी जे जे शिकले तेही वाहिले परीयसी. रत्न निकर समस्त पर्वत परार्थची वाहत, तृण जळ नाना अर्थ तेही परार्थ धरीत असे. कोणासी नेमी ना निवारी, उबगोनी न घाली बाहे, याचकाचे इच्छेवरी परोपकारी देत असे. ग्रीष्मांती सर्व सरे, परी तो देतो देता मागे न सरे. सेवेची भगवंत कीजे, पुरे वर्षोनी जळधर समृद्धी. ग्रीष्म ऋतू झाल्यानंतर सगळे पर्वत ओसाड पडलेले असतात, वाळलेलं गवत असतं, पण भगवंत त्याच्यावर पुन्हा मेघांची वृष्टी करतो. पुन्हा ते पर्वत आपल्याला आषाढामध्ये हिरवेगार झालेले दिसतात. पुन्हाच त्या पर्वतातून सुंदर झरे वाहत येतात. असंख्य लोकांना थंड छान, आजच्या भाषेत अल्कलाईन वॉटर देतात की जे अतिशय छान, इतकं विनामूल्य देतात, विनामूल्य, की ज्या झऱ्यांचं पाणी जर तुम्ही आयुष्यभर पिलं कुठलीही व्याधी तुम्हाला होत नाही, कधीच होणार नाही. त्या झऱ्यांच्या पाण्याचं तुम्हाला निकष सांगतो, यांनी तर अनुभव घेतला परवा बद्री केदारला गेले तेव्हा, की आपल्या घरच्या पाण्याने तुम्ही तोंड धुवा, तोंडावर ते पाणी मारा, त्याचं फिलिंग ऑब्झर्व करा, आणि त्या झऱ्यातलं पाणी तुम्ही फक्त चेहऱ्यावरून एकदा असं मारून स्वच्छ पुसा, चेहरा तर टवटवीत होईल, त्यात काही विशेष नाही. आजच्या भाषेत पुन्हा पुढे जाऊन सांगायचं तर म्हटलं तर अगदी फेशियल केल्यावर जे फिलिंग येतं ते फिलिंग झऱ्यांच्या पाण्यातनं येतं. त्याच्या मशीन आता 2.5 लाखाला मिळतात, प्लॅटिनमच्या प्लेट त्याच्यात घातलेल्या आहेत. 2,88,000 ते मशीन आहे. अल्कलाईन वॉटर तुम्हाला देतं ते, असं सांगितलं जातं, प्रत्यक्षात माहित नाही. ते म्हणाले याच्यात 6 प्लॅटिनमच्या पेट्या, 8 आहे वगैरे वगैरे. तो आपला व्यवसायाचा भाग नाही, पण सांगतो तुम्हाला की जे निसर्ग विनामूल्य तुम्हाला द्यायला तयार, पण आम्ही पर्वताकडे जायलाच तयार नाही. तिकडे काड्यापेटी सारख्या फ्लॅट मध्ये राहू, पण एखाद्या खेडेगावात निसर्गरम्य डोंगराच्या काठी घर बांधून शेणाच्या कोणी हात भरवावा नाही, काहीच गरज. तो पर्वत इतका उपकार करतो तुमच्यावर, इतका उपकार करतो. म्हणाले की पाणी वगैरे तर सगळं संपून जातं, पण याचकाला देताना ते सगळं संपलेलं जरी असेल तर त्याच्याकडे जेवढं काही त्याला ज्या ज्या क्षणी देता येईल, 24/7 मल्टिप्लाय बाय 365 इतके दिवस तुम्हाला तो पर्वत सगळ्या प्रकारचं याचकाला देत असतो. पुढे म्हणाले भगवंत देखील त्याच्यावर वृष्टी करून त्याला समृद्ध करतो. जवजव उल्हासे दाता देतो, तव तव पूर्वी जगन्नाथू, विकल्प न धरिता मना आणतो, देता अच्युत अनिवार्य. भगवंत इतका वृष्टी त्याच्यावर मेघांची करतो की पुन्हा तो पर्वत भरून येतो. पुढे ते म्हणतात की खरा दाता, त्यातलं सूत्र असं आहे, ते म्हणाले की याचकांनी, माफ करा, साधकांनी या पद्धतीने राहा. आपला हात कायम असा नाही, या ना आमच्या घरी, आपल्या घरी टाकायला अंथरूण नसेल तरी म्हणून, पण माणसाची वृत्ती अशी असावी, नाही संध्याकाळी जेवायला आपण जेवण करू, हे म्हणणाऱ्याच्या घरी कधीच कमी पडत नाही. भगवंत तिथे पुरवायला बसतो. तो फक्त एवढं पाहतो की हा बोलवतो की. पर्वताकडनं शिकायचं काय, अवधूत सांगतात आणि आपल्याला समजून नाथ महाराज सांगते की खरा दाता जसा जसा उल्हासाने दान करत जातो तसा तसा भगवंत त्याला पुरवठा करत जातो. म्हणाले हे सत्य अच्युत दाता, हे न मानची तत्वता, या लागी दरिद्रता विकल्पवंता लागे. हात तुम्ही आखडून घेतले ते एवढे पैसे मोठे तेवढेच राहणार. तुमचा हात जर कायम असा असला तर तो भगवंत, तो जगन्नाथ तुम्हाला पुरवायला कधीच कमी करत नाही. त्यामुळे एवम पर्वताची जी उत्पत्ती ते परोपकारार्थ एकांती, उपकारा वाचून चित्ती, दुजी वृत्ती जाणे ना. त्या पर्वताशी तत्वता, असावी साधकासी उदारता, काया वाचा आणि चित्ता, सर्वस्व देता उल्हासू. साधकाने वृत्ती कायम अशी ठेवली पाहिजे, देऊन टाका. आपल्याला कधीच म्हणू नये माझ्याकडे काही,
काही लोकांना नाही हो आमची परिस्थिती नाही, असं तथास्तु म्हणतो देव. आता एवढीच परिस्थिती यांची नाही. कायम म्हणावं मी श्रीमंत आहे. का? खऱ्या अर्थाने आपण श्रीमंत आहे. आपण जेव्हा रोज उपासना झाल्यानंतर आपल्या सद्गुरूंचा उल्लेख करत असताना म्हणतो ना मोठ्याने, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, ते फक्त म्हणण्यापुरतंच आहे का? माझे सद्गुरू जर अनंत कोटी ब्रह्मांड नायक आणि मी जर त्यांचा मुलगा आहे, खरा मुलगा आपण त्यांचेच आहोत. अनुग्रह घेतला त्याच दिवशी त्यांनी आपलं पालकत्व घेतलेले, नवे नवे पितृत्व घेतलेलं. मग ते जर आपले पितृ आहेत, वडील आहेत, मग आपण भिकारी असोत का? कधीच नसतो. नाथ महाराज सांगतात की मनामध्ये विकल्प जर धरला तर भगवंताला सुद्धा हात आवरता घ्यावा लागतो. पण भगवंत खरा दाता आहे हे विकल्पाने पछाडलेल्या माणसाला नाही कळू शकणार. पुढे म्हणाले, चेष्टा मात्रे परोपकारता सर्वदा करावी समजता, कोटी लाभा हानोनी लाता उपकारी तत्वता उद्यतू. सुंदर त्यांनी सांगितलं ना की परोपकारासाठी माणसाने काहीही करा. काही म्हणजे तुमचा मोठा लाभ इकडे होतोय आणि इकडे परोपकारासाठी तुम्हाला जायचं, यातनं तुम्ही निवडाल काय? अवधूत सांगतात की मोठा लाभ सोडून माणसांनी पहिल्यांदा परोपकारासाठी झिजावं, परोपकारार्थ कार्य करावं, इकडे कितीही तुम्हाला व्यक्तिशः लाभ होत असेल तरी. पुढे म्हणाले, लोकांच्या मला हे पटत नाही हे तर आपल्याला माहितच आहे. पुढे म्हणाले, परोपकारासाठी उपकारूची साकारला का परोपकारी रूपा आला, तैसा जन्मोनी उपकारी झाला उपकारला सर्वासी. त्याच्या आधीची एक ओवी आहे, त्याच्यात त्याचा अर्थ असा सांगतात की लोकांच्या मनामध्ये, लोकांना हे जरी पटलं नाही तरी म्हणाले परोपकारासाठी दारिद्र्य भोगावं लागलं तरी भोगावं, पण परोपकार सोडू नये, इतकं त्या परोपकाराचं महत्व सांगतात. पुढे सज्जनो, नाथ महाराज या पर्वताचं वर्णन करत असताना सांगतात, फार सुंदर महत्वाची गोष्ट नारद, पर्वताच्या दातृत्वाचा विषय, पर्वताचं दातृत्व वर्णन करताना नाथ महाराजांनी अध्यात्म जीवनातला अत्यंत महत्वाचा एक अनुभव आपल्या बरोबर शेअर केलाय, आपल्याला सांगितलाय. नाथ महाराज असं म्हणतात की भगवंतावर, आता इथे तुमचं माझं जीवन सुरू. नाथ महाराज म्हणतात की भगवंतावर निष्ठा ठेवून प्रपंच करणारा जर साधक असेल, आणि आपण या सगळ्या उपासनेच्या माध्यमातून गेली 25 वर्ष हाच अभ्यास करतो, आणि या अभ्यासाला त्यांच्या कृपेने या 25 वर्षामध्ये पुष्कळ यश आपल्याला मिळाले. पुष्कळ यश म्हणत असताना मी असं म्हणेन की अनेक कुटुंबातल्या अनेक सदस्यांना हा अनुभव आता आलेला आहे की नाही, आपला प्रपंच आपण महाराजांच्या, आपल्या सद्गुरूंच्या चरणी व्हायला पाहिजे. आपण थोडं तरी बिनधास्त व्हायला शिकायला पाहिजे. करता करविता तो आहे याचा अभ्यास आपण केला पाहिजे. मी करता मनसी दुःखी होसी, राम करता मनसी आनंदी सुखी रास, असा स्पष्ट समर्थ आपल्याला आदेश देत आहेत. नाथ महाराज म्हणतात की भगवंतावर खरी निष्ठा ठेवून जर संसार चालविणाऱ्या साधकाच्या घरी जर एखादा अतिथी आला तर तो त्याला कधी नाही म्हणत, त्याचा आदरातिथ्यच करतो. अतिथी पूजन काय असतं हेही सज्जन हो या पृथ्वी तत्वातल्या पर्वत वृक्ष आणि भूमी यांच्याकडे शिकायचं. खरं अतिथी पूजन ते कसं करतात बघा. नाथ महाराज म्हणतात की अशा निष्ठेने प्रपंच करणारा जर एखादा साधक, एखादा भक्त, एखादा योगी असेल की नाही, हा प्रपंच त्यांचा आहे. इथे येणारा माणूस त्यांच्या इच्छेने येतो. तुमचं माझं घर, तुमचा माझा प्रपंच हा त्यांचा आहे म्हटल्यावर हे घर त्यांचं आहे. आता इथे येणारी व्यक्ती त्यांच्या इच्छेशिवाय येणारच नाही. मग इथे येणारी प्रत्येक व्यक्ती ही महाराज स्वरूप. आपल्या गोंदवल्याच्या पुस्तकामध्ये गोंदवल्यातली सकाळची काकड आरती झाल्यानंतर एक पद शेवटचं म्हटलं जातं बघा. आपल्यापैकी काही लोकांना माहित असेल, काहींना माहित नसेल. हे पद आहे, अहो मंदिर वासी जन, तुम्ही ऐका हो वचन, तुम्ही ऐका हो वचन, आल्या अतिथा अन्न द्यावे, राम नाम दृढ घ्यावे, राम नाम दृढ घ्यावे, पूजा करावी त्रिकाळ, अंगी वैराग्याचे बळ, परस्त्री राहो माता,
अशी त्याच्यात सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याच्यात शेवटी हे सांगितलं की आलेला प्रत्येक जण हा भगवंताचा अवतार आहे म्हणून त्याची सेवा करा. आपण भगवंत पाहिला नाही, आपण महाराज तर पाहिलं. मग येणारी व्यक्ती कोण, महाराज उद्या तुमच्या घरी कोणाच्या रूपाने येणार तुम्हाला काय माहिती. गोंधळ्यामध्ये दिवाळीच्या वेळेला सगळे पदार्थ केले जातात. उदाहरण म्हणून तुम्हाला पाहिलेली गोष्ट सांगतो. एका दिवाळीला 97-98 साल असेल का, 98-99 साली आम्हाला गोंदवलेला दिवाळीला जाण्याचा योग आला. काही अपरिहार्य कारणामुळे घरची दिवाळी सोडून तिथे गेलो. थोडं जास्त आधी गेलो, 4 दिवस आपल्याला सेवाही मिळेल. पोत्यानी मनुका, काजू आणि बदाम आलेले होते कोठी घरामध्ये. 2 क्विंटल मनुका निवडायच्या होत्या. 25 बायांना रांगेत व्यवस्थित स्वच्छ चांगली ताटं आणि एक टोपलभर मनुका दिल्या. निवडलेल्या मनुका दुसऱ्या टोपल्यात टाकायच्या रिकाम्या आणि एक भरलेलं टोपलं होतं. मनुकाच्या वरचे जे थोडे, म्हणजे मनुका म्हणजे वाळलेला द्राक्ष, तर त्याला एक काडी असते वर छोटी असते, ती प्रत्येक काडी त्या मनुकेतली काढायची आणि स्वच्छ चांगली मनुका टोपल्यात टाकायची. असं काम. तेवढेच काजू, तेवढेच बदाम निवडणं वगैरे, सगळे सारखे बदाम सारखे. हे ते म्हणाले एकाही मनुकेला काडी राहू देऊ नका बरं. ऐकून घेतलं. एक दिवस आधी चकल्या तळण्याचा प्रोग्राम होता. स्वयंपाकघरातल्या मुख्य ताईंनी सगळ्या नवीन आलेल्या सेवेकऱ्या स्त्रियांना सांगितलं की चकली मी तुम्हाला करून दाखवते, सगळ्यांनी पहा. तेवढ्याच आकाराची 5 वेड्यांची, एवढ्याच वर्तुळाची करायची. प्रत्येक चकलीतला 5वा येणारा वेळ हा त्या आतल्या वेड्याला जोडला गेला पाहिजे. एवढसा सुद्धा जास्त होता कामा नये. गोंधळ्यातलं त्या म्हणाल्या काम चांगलं नाही करायचं आपल्याला. अरे मग कसं करायचं? उत्कृष्ट करायचं. सगळ्या चकल्यांचा, सगळ्या लाडवांचा, सगळ्या करंज्यांचा आकार हा सारखाच पाहिजे. पण कोणत्या पानावर येऊन महाराज जेवणार आहेत म्हणून उत्कृष्ट तळली गेली पाहिजे, उत्कृष्ट आकाराची पाहिजे. सगळ्यांमध्ये सारखं सारण प्रत्येक करंजीमध्ये भरलं गेलं पाहिजे. इतकी सुंदर नियोजनबद्ध, निष्ठेनी आणि व्यावहारिक दृष्ट्या अत्यंत चोख असलेली गोष्ट गोंधळ्यामध्ये केली. किती शिकण्यासारखं नाही. एक 5 वाली, एक 4 वाली, एक 3 वाली. त्यांच्या ताटात मोठी दिसते की तुमच्या मनात येतं की नाही, त्यांना मोठा लाडू आला. आपण बोलत नाही कोणी, पण येतं की नाही मनात मला सांगा. पण त्यांच्याने मोठी वाटी दिली त्यांना श्रीखंडाला, आम्हाला छोटीच दिली. मनात येतच त्यांची चकली मोठी, माझी छोटी कशी, असं कोणालाही वाटू नये. आणि त्याही पेक्षा कोणत्या रूपाने महाराज येणार, नवे नवे येणारे सगळे महाराजांची रूप आहे. हा विशाल दृष्टिकोन एका साध्या घटनेतनं जर नोंदवला जात असेल तर किती मोठी विशालता आहे त्या मनाची. आणि ही विशालता शिकण्यासाठी आपल्याला संस्थांमध्ये जायचं असतं. हे विशालता शिकायची साधकाची तयारी पाहिजे. ही विशालता साधकाकडे असणं गरजेचं आहे. दृष्टिकोन अतिशय छान. तर ते म्हणाले असा जो साधक असतो की हा सगळा प्रपंच माझ्या सद्गुरूंचा आहे, इथे येणारा प्रत्येक साधक नाही थांबा. आणि त्याला महाराज म्हणाले ना, या सगळ्यांचं उत्तर ते म्हणाले ना की खरी निष्ठा ठेवून जो संसार करतो साधक, त्याच्या घरी कोणी आला तर तो नेहमी प्रसन्न असतो, आदराने त्याचं स्वागत करतो, यथोचित आदरातिथ्य करतो. आणि अवधूत सांगतायत, नाथ महाराज सांगतायत की साधारणपणे साधकाची आर्थिक स्थिती ही मध्यम किंवा गरिबीची असते. त्याच्याकडे तेवढे पैसा नसतो इतक्या साधकांना, इतक्या अतिथींना ठेवून घेण्यासाठी. आजच्या या महागाईच्या काळामध्ये एक माणूस जर तुमच्याकडे, 2 माणसं जर तुमच्याकडे 2-4 दिवस राहिले, 80 रुपये लिटरचं दूध आहे, 30 रुपये पावसाळा भाजी नाही, हा विचार आपण दुसऱ्याच्या घरी जाताना करावा. की उद्या जर आम्ही त्यांच्याकडे पाहुणे म्हणून 2 दिवस राहतोय, सकाळचा 2 वेळचा चहा, दुपारचा चहा, नाश्ता, 2 वेळचं जेवण, याला किती खर्च लागत आहे. मग आपण त्यांच्या घरी त्यांच्याकडे राहतो, पण ते तुम्हाला काम करू देत नाही. आपण जर पाहुणे म्हणून गेलो ते म्हणतात नाही भांडेवासा तुम्ही, आमची भांडेवाल्यांनी विचार ती सगळी करते. आपण तिथे गेल्यावर मग काय करावं, हे जर आपल्या काम आपलं अन्निक करावं. पण काही गणपती असो शिष्ट, त्या दिवशी 50 पाठ फुकटच आहे ना, आपल्याला त्याच्या घरी बसून करावे, त्याच्या घरच्या देवाची पूजा करावी, तिथे श्रीसुक्ताचे काही आवर्तन करावे, काही नाही तर 130 माळा जप त्यांच्या घरी, त्यांची वास्तू पवित्र होईल. म्हणजे त्यांच्या घरचं उदरभरण होते, जाणीचे यज्ञ कर्म होण्यासाठी आणि विनामूल्य अन्नक्षय होऊ नये.
नाही का? म्हणून आपण दुसऱ्याच्या घरी गेलो तर आपली माळ आपल्याजवळ, त्यांनी चहा जरी पाहिजे आपल्या 5 माळा त्यांच्या घरी झाल्या बा, असं आपल्या मनाला तरी समाधान मिळेल की नाही? आणि त्याची वस्तू त्या 5 माळांनी पवित्रच होणार आहे. तर ते सांगतात की साधकाची सांपत्तिक स्थिती सामान्य मध्यम स्थितीची किंवा गरिबीची असते. आणि अशा वेळेला तरीही तो अतिथीला म्हणतो नाही माझ्याकडे राहा. आणि मग नाथ महाराज म्हणाले अशा निष्ठेने जो राहतो त्याला भगवंत सगळं करू. नाथ महाराज म्हणाले की अशी स्थिती आली तरी पैसे घालायला जेवू घालायला पैसा नसला तरी तो उधार पाधारी करून त्या अतिथीचं स्वागत करतो. नवे नवे ते करणंच योग्य आहे. अशा वेळेला नाथ महाराज पैसे देऊन तेवढं विकत आणण्याची त्याची परिस्थिती असते, पण आलेल्याचा कंटाळा न करता तो साधक जर अतिथीचं स्वागत करत असेल तर भगवंत तिथे पुरवठा करतोच, असं नाथ महाराजांचं सांगणं. नाथ महाराजांचं सांगणं आहे. आणि खऱ्या निष्ठेने आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव घेतला की खरोखर आपली लाथ. महाराज म्हणाले ना, महाराज म्हणत असताना प्रत्येक सद्गुरूचं हे वाक्य बरं का, महाराज महाराज मी म्हणजे म्हणत असतो ते त्या अर्थी सद्गुरू हा शब्द. महाराज म्हणाले की माझ्या माणसाच्या म्हणजे अनुग्रहिताच्या निष्ठेने जप करणाऱ्याच्या माझ्या माणसाच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे होतील असं नाही म्हणाले, तर त्याच्या प्रारब्धाप्रमाणे घडलं. पण म्हणाले मी त्याची लाज राखी. बस लाज राखी की संपत आहेच काय दुसरं आपलं. केवढं मोठं आश्वासन आहे, केवढी मोठी आपल्याला दिलेलं अभिवचन आहे की नाही तू फक्त सत्कर्म करत राह, मी तुझ्या कायम पाठीशी असं सांगणारा सज्जनो सद्गुरूंशिवाय पुढे. म्हणून अवधूत पुढे सांगता की तो तुम्हाला पुरवठा करतच राहतो आणि त्याच्या घरात कधीही कमी पडत नाही. अर्थात आलेल्याला मी खाऊ घालतो ही त्या साधकाची कधीच भावना नसते, म्हणून तो पुरवठा असतो. किती सोपं आहे सज्जनो. महाराज म्हणाले ना, जो माझा माणूस येईल तसा पैसा सन्मार्गाला खर्च करतो त्याला कधीच कमी पडणार. अजून एक वाक्य म्हणाले, ज्याला मी पोटापुरता पैसा देतो त्याच्यावर माझी कृपा असते आणि ज्याला मी खूप पैसा देतो त्याची मी परीक्षा पाहत असते. याच्यामध्ये आपण कुठे बसतो हे आपल्याला चांगलं माहित आहे. त्याच्यामुळे आपली परीक्षा सुरू आहे हे आपण लक्षात ठेवावं. आणि ही परीक्षा कशाची आहे तर साधी आहे. आतापर्यंत ज्या निष्ठेने, ज्या भावनेनी, ज्या सत्कृत्याने, ज्या सद्भावनेनी आपण वागत आलो, अगदी असंच भावी काळात वागत राहणं हेच तप आहे. हीच तपश्चर्या की कठीण काळ येऊ द्या, लोक तुम्हाला बोलू द्या, अंगाला काही छिद्र पडत नाही, लोक कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही. आणि पुन्हा महाराजांनी आपल्याला सांगितलं जननिंदेचा खेद म्हणू नये आणि जनस्तुतीचा आनंद म्हणून. संपलं. पण मी माझं कर्म आयुष्यभर महाराजांनी सांगितलेल्या मार्गाने करत राहील आणि ते मला कायम पुरवठा करत राहील, त्याला कधीच कमी पडणे. सज्जनो हीच तपश्चर्या आहे. याहीपेक्षा मी म्हणेल हेच खरं तप आहे. हेच तप आपल्याला आयुष्यभर करायचं की ज्या पद्धतीने आजपर्यंत आपण कुणाला दुखवलं नाही, कुणाला बुडवलं नाही, आपल्याला कुणाला बुडवायचं नाही. नवे मला माझं ध्येय गाठायचं आहे आणि ते ध्येय कोणतं तर माझ्या सद्गुरूंनी दिलेल्या साधन मार्गावर मला चालायचं. हे ध्येय सज्जनो ध्येयाचा विसर झोपेत सुद्धा नसावा. मी तर म्हटलं तुम्हाला की महाराजांच्या कृपेने आपण इतका अभ्यास करावा, आपण अभ्यास करावा, महाराजांची कृपा होतेच. इतका अभ्यास करावा की रात्री स्वप्नात जरी आपल्याला कोणी गळा धरून विचारलं तर आपल्याला तेच आठवावं की नाही माझं ध्येय नाम घ्यायचं, मला नाम माझं झालं पाहिजे. स्वप्नात सुद्धा महाराज आले तर त्यांनी आपल्याला तुला काय पाहिजे, महाराज नाम, माझं शेवटपर्यंत नाम होऊ द्या. ही भावना इतकी घट्ट असावी. आणि या साधन मार्गावर चालताना सज्जन हो हा फक्त अभ्यास. परीक्षा येतात जातात आणि साधकांनी कसं राहावं याच्यासाठी हा उद्धवाचा संवाद फार सुंदर. ते म्हणाले अशा प्रकारे हा जो पर्वत आहे हा परोपकारासाठीच आहे. पर्वताकडून काय घ्यायचा, परोपकार करणे. आपण खूप काही करू शकू असं नाही, पण महाराजांनी पुन्हा असं सोपं सांगितलं, कोणी तुमच्याकडे मागायला आला नाही म्हणून. त्यांनी 10 रुपये मागितले, 5 रुपये द्या, 3 रुपये द्या, 4 रुपये द्या. तो मागेल तितके देऊच नका महाराज म्हणाले. तो मागेल त्याच्या अर्थ द्या. तेही तुमच्या प्रापंचिक शक्तीत नसेल, थोडं कमी द्या. त्याला हात जोडून सांगा, बाबा मला 10 रुपये मागितले,
पण माझ्याचकडे 5 आहे, 2.5 मी ठेवतो, 2.5 तुला देतो, पण त्याला नाही म्हणू नका म्हणाले. हा परोपकाराचा परमोच्च बिंदू प्रापंचिकाच्या दृष्टीने होऊ शकतो. आणि महाराजांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून अगदी सोप्या शब्दांमध्ये आपल्याला सांगितलं. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण आता नाथ भागवत वाचत चाललो ना सज्जनो, तुमच्याही लक्षात येत असेल की प्रवचनातला सगळा भाग महाराजांची सगळी शिकवण आहे, महाराजांची सगळी बोधवचन आहे. म्हणजे ही सगळी बोधवचन भगवद्गीता, नाथ भागवत, ग्रंथराज दासबोध आणि ज्ञानेश्वरीच्या बाहेर राहायचे. म्हणजेच वेद, उपनिषद, शास्त्रांच्या पलीकडे. आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत ते म्हणाले की परोपकारा वाचून दुसरी कल्पनाच साधकाच्या मनाला शिवू. आपण बऱ्यापैकी तसं वागतो, पण काही काही वेळेला आपलं मन आपल्याला धोका देतं, आपली बुद्धी धोका देते, आपली विद्या धोका देते. बरं, की कुठेतरी नको तिथे आपण कंजूसपणा करतोच. आणि तो झाल्यावर काहीतरी मग पुन्हा आपल्याला रात्री झोपताना नाही, आपण फार इथे नॅरो माइंडेड सारखं, काहीच नाही लागत. जितकं तुम्ही मनाने विशाल व्हाल ना, तितकी सर्व दृष्टीने संपत्ती तुम्हाला मिळेल. आणि सगळ्यात मोठी जर संपत्ती काही असेल सज्जनो, तर समाधानासारखी संपत्ती. करोडो रुपये देऊन जे मिळणार नाही, ज्याची किंमत पैशामध्ये, सुवर्णामध्ये होऊच शकत नाही, असं जर काही असेल तर ते आहे शाश्वत समाधान. आणि ते फक्त भगवंत, त्याचं अनुसंधान, त्याचं नाम आणि त्याच्या साधनातूनच मिळते, असा स्पष्ट संदेश. पण साधन मार्ग काय आहे हा सांगतो. खरोखर साधकाला पर्वतासारखं औदार्य यायलाच पाहिजे. काया, वाचा, मनाने सर्वस्व देताना उल्हास वाटला पाहिजे. आणि याच्यासाठी सूत्र काय लक्षात घ्यावं सज्जन, तुम्हाला सांगतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की मी येताना काय आणलं. म्हणजे बालपणाचं आपल्याला जन्माच्या वेळेस जरी आठवत नसेल, तर जेव्हापासून आपल्याला कळतं तेव्हापासून आपण निर्माण केलेलं काय, आपण काय घेऊन इथे आलो. आणि आयुष्याचा भरोसा नाही हे तर आपल्या सज्जन. क्षणासाठी विचार करावा की ज्या ज्या वेळेला आपण गोवर्धन घाटाला इतरांच्या अंतिम संस्कारासाठी गेलो, त्या क्षणी आपल्या मनात आलेले विचार, समर्थ म्हणतात ना, मरणाचे स्मरण असावे. त्याच्या मागचा उद्देश आहे की अरे मला हे सोडून द्यायचं, माझ्या बरोबर येणार हे काहीच नाही, येणार फक्त आहे 13 कोटी रामनाम आणि केलेलं दान. पुन्हा पुन्हा मी ते म्हणेल की गरुड पुराण कशासाठी व्हायचं सांगता की जी ती वैतरणा नदी तुम्हाला तरून जायची, 99,99,999 योजनांचा प्रवास या सूक्ष्म देहाला करावा लागतो. आणि ते खरं आहे का? 100% खरं आहे. का? तर मग आपल्या सद्गुरूंनी, आपल्या शास्त्रांनी, आपल्या वेदांनी ते सांगितलं की ते खरंच आहे, ते निश्चित खरं आहे. आणि तिथे आयुष्यभर केलेलं दान, तुम्ही किती लोकांना मनापासून पाणी प्यायला दिलं, किती लोकांना छान फराळाचं दिलं, किती लोकांना छान मनापासून जेवू घातलं, किती लोकांना वस्त्रदान केली, वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रदान आहेत, ती सगळी तुम्हाला करन्सीचं चेंज असतं की अमेरिकेत जायचंय, आपले पैसे घेऊन 500 1000च्या नोटा आहेत तेवढे द्या फेकून, डॉलर पाहिजे, कन्व्हर्शन करून घ्या लागतं करन्सीचं. ते करन्सीचं कन्व्हर्शन जसं असतं ना सज्जनो, तसं इकडे वापरण्यासाठी इथलं हे कन्व्हर्शन होतं. कोणी सांगितलं? संतांनी. विश्वास 100% असं ठेवून जो चालेल त्याला याच वेळी, याच क्षणी मोक्ष म्हणजे काय? समाधान, आनंद, तो इथेच मिळणार. साधकाकडे तो म्हणाला की पर्वतासारखं औदार्य. पुढचा एक महत्वाचा मुद्दा सांगतात की कोणतंही काम करत असतात, तुम्ही तुमचं प्रापंचिक काम करत, तो करते माझं वैयक्तिक काम करत असताना इतरांवर मी इतरांसाठी काय करू शकतो याचा नेहमी विचार करावा आणि परोपकार करतच राहा. कोणतंही कार्य करत असताना इतरांवर आपल्याला काय उपकार करता येईल आणि तो उपकार करत असताना सुद्धा तो मी करतो ही भावना नसावी. किती दोन छान मुद्दे सांगितले की आपलं प्रत्येक कर्म करताना मी दुसऱ्याला काय मदत करू शकतो, आणि ती मदत करत असताना करता करविता माझा सद्गुरू माझ्याकडनं करतो, तो मला बुद्धी देतो, तो मला दान देतो, तो मला पैसे देतो आणि मुख्य तो मला हे करण्याची बुद्धी देतो. हा त्याचा उपकार लक्षात ठेवून जर केलं तर नाथ महाराज म्हणाले साधकाच्या दृष्टीने अगदी स्पष्टपणे ते म्हणाले, आता ओव्या मी काही घेत नाही वेळ जातो म्हणून, अगदी मोठ्या मोठ्या लाभांवर
साधकाने लाथ मारावी पण परोपकार करायचं सोडू नये म्हणाले. परमार्थाची खरी चाड ज्या साधकाला असते तो प्रत्यक्ष हाताशी आलेला स्वार्थ सोडून देतो आणि परमार्थ करतो. पण कोण करतो? अंडरलाईन. परमार्थाची खरी चाड नाही, मला पुढे जायचंय, मला पुढे जायचंय. आज या वर्षात माझा इतका जप झाला आणि त्या जपाबरोबर आपल्या अंतर्मनाकडे सज्जन आपलं लक्ष किती बदललोय. माझ्या वासना या माझ्या वासनांचं क्लासिफ आपण आपल्या वासनांचं वर्गीकरण करा की माझ्या खाण्याच्या, लेण्याच्या, आहाराच्या, विहाराच्या, झोपेच्या किती वासना आहे. या सगळ्या वासनांचं वर्गीकरण करून त्याच्यामध्ये आपला किती प्रत्येक वर्षी किती फरक पडत गेला, किती कमी झाल्या होतात का? निश्चित होतात. केव्हा? नाम घेतलं की रोजचं इतकं नाम. आणि संध्याकाळी झोपताना महाराजांनी जे सांगितलं नवे नवे प्रत्येक संत ते सांगतो, कारण ते शास्त्राचा भाग. काय? रोज झोपताना महाराज म्हणाले ना 90 दिवस करावं. 90 दिवसात तुमचं चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध होणं अत्यंत अवघड आणि मी एकटा करेल माझं चित्त शुद्ध कधीच शक्य. पण महाराजांनी त्याच्यावर एक सुंदर उपाय सांगितला. महाराज सांगतात की रोज संध्याकाळी झोपताना एक 5 मिनिट आपल्या सद्गुरूंसमोर म्हणा, देवघरासमोर, उपास्य देवतेसमोर, जे तुम्हाला आवडतं, जे तुम्हाला लागतं त्याच्या समोर बसावं आणि त्याला सांगावं की आज दिवसभरामध्ये मी इतकं नामस्मरण किंवा इतक्या चांगल्या गोष्टी केल्या, इतक्या वेळेला मी याच्याविषयी बोललो, इतक्या वेळेला मी इतरांची निंदा केली, इतक्या वेळेला भगवंताकडे जाण्याचा असा असा मार्ग मी चोखाळलाय. असं रोज संध्याकाळी आपल्या सद्गुरूंना सांगावं. महाराज म्हणाले असं 90 दिवस म्हणजे 3 महिने जर तुम्ही केलं तर तुमचं चित्त शुद्ध होईल, असं श्री महाराज सांगतात. किती सोपा आणि किती चांगला उपाय. इंट्रोस्पेक्शन ज्याला म्हणतात, आतला जो प्रवास आहे, आपल्याला आपलं आत्मनिवेदन म्हणा, भगवंताच्या समोरचं सद्गुरूंची की मी आज असा वागलो, मी यांना बोललो, यांच्यावर प्रेम केलं, यांचा लाड केला, यांचा गौरव केला, त्यांच्याशी असा वागलो, त्यांच्याशी तसा वागलो. आणि एवढं सगळं करत असताना तुमचं नामस्मरण इतकं केलं, पारायण इतकं केलं, आज असा असा मी दिवस घालवला, झालेला दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो आणि उद्याचा दिवस अधिक नामात, अधिक अनुसंधानात जावा अशी प्रार्थना करावी. आणि मग नाम घेत झोपावं. नाम घेत जोपर्यंत ते आपल्या कानाला, म्हणजे नाम घेताना सुद्धा झोपताना कसं घ्यावं इतकं सुंदर सांगितलं महाराजांनी की आपलं नाम आपल्याला ऐकू येईल, ऐकत ऐकत झोपावं. म्हणजे मुखाने म्हणतोय आणि कानाने ऐकतोय, डोळे शांत झोपलेले आहेत, डोळे लावलेले. अशा वेळेला जी एकाग्रता येते आणि त्या एकाग्रतेत होणारं नाम जेव्हा तुम्ही तुमच्या कानाने सज्जन ऐकता तेव्हा त्या एकाग्रतेत जी झोप लागते ना ती नामात झोप लागते. त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा जाग येतो तेव्हा नामच ऐकू येतं. पण हा अभ्यास मात्र प्रामाणिकपणे करणं हे साधकाचं करणं. पुढे म्हणाले की परमार्थाची ज्याला चाड आहे त्यांनी असं वागावं. जन्मास आल्यानंतर सर्वांवर जो उपकार करतो आणि सर्वांच्या उपयोगी जो पडतो. म्हणून साधक म्हणजे काय, खरा साधक कसा असतो, नाथ महाराजांनी फार सुंदर सांगितलं की अशा परोपकाराच्या वृत्तीने जो साधक राहतो की नाही मला परमार्थ साधायचा. आता मी खूप म्हणून म्हटलं ना की 58व्या वर्षी तुम्ही रिटायर्ड होता तर 50व्या वर्षापासून अभ्यास सुरू करावा की मला माझं उत्तर आयुष्य फक्त नाम माझ्या सद्गुरू सेवेसाठी घालायचं. त्याचा अभ्यास आधी 8 वर्ष तुम्ही जेव्हा सुरू कराल तेव्हा रिटायर झाल्यानंतर या 8 वर्षाचा अभ्यास त्या सेवानिवृत्तीच्या काळात परिपूर्णपणे झालेला असतो किंवा त्या मार्गावर आपण चालू शकतो. आणि तेच वय आहे की नाही इतके 50 वर्ष प्रपंचाला दिले. वानप्रस्थाश्रमाचा जो खरा अभ्यास आहे तो हाच आहे. त्याची सुरुवात एकदम नाही करता येणार, त्याचा अभ्यास आधी करावा लागेल आणि तो अभ्यास करण्यासाठी अशा सद्ग्रंथांची फार मदत होते. या प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक समास म्हणजे प्रत्येक श्लोकातल्या जेव्हा आपण नोट्स पाहतो काढल्या जातात ना सज्जन, जेव्हा अभ्यास करतो ना तुम्हाला अरे हे खूपच महत्वाचं आहे,
ह्याच्याकडे आपण कधी लक्ष, हे माहीतच नाही आपल्याला. शांतीची काय गरज आहे, परोपकाराची काय गरज आहे, सद्बुद्धी कशाला पाहिजे, सद्बुद्धी कुठे असते, ती कशी निर्माण करायची, आपल्यामध्ये आहे पण ती आपल्याला का सापडत नाही, ती कशाने सापडते, हे ग्रंथ वाचन. का तर स्वतः नाथ महाराज या मार्गाने गेले. उद्धवाला जेव्हा हे सगळं ज्ञान भगवंत देतात, ते त्या दोन ज्ञानी पुरुषांमधला संवाद आपण कळणे इतके तर ज्ञानी नाहीच. नाथ महाराजांनी तो सगळा संवाद 16व्या शतकात तुमच्या माझ्यासाठी सोप्या मराठीत आणून दिला. बरं, आज 16व्या शतकातली मराठी आपल्यासाठी आपल्या आपल्या आत्ताच्या ज्ञानाविषयी, म्हणजे लोकांच्या मराठीच्या ज्ञानाविषयी आपण बरेच म्हणाले, मराठी व्यवस्थित बोलता येत नाही, असे उत्कृष्ट व्याख्याते पण नाही की एकदा हिंदीत बोलती तर पूर्ण हिंदीत बोलतील, असे नाही. एकदा मराठीत बोलायला लागले तर पूर्ण मराठीत बोलतील, असेही नाही. सगळ्या भाषांची मिसळ करूनच बोलणारे लोक असतात. शुद्ध मराठी, शुद्ध हिंदी, शुद्ध संस्कृत, शुद्ध इंग्रजी कुठेच नाही. ही भाषांची अवस्था. अशा परिस्थितीमध्ये नाथ महाराज आपल्याला हे इतकं सुंदर सांगतायत ना सज्जनो, की परोपकार. तर ते काय म्हणाले की अशा परोपकार वृत्ती धारण केलेला साधक म्हणजे काय म्हणाले, तर असा साधक म्हणजे जन्मास आलेला मूर्तिमंत उपकार, उपकाराचं सगुण रूप म्हणजे असा साधक. त्याच्या पुढे जाऊन नाथ महाराज म्हणाले की तो जो उपकार आहे, तो उपकार आकाराला आला, तो हा परोपकार आहे. असा साधू, असा संत पुरुष, असा सज्जन, असा नामसाधक म्हणजे मूर्तिमंत परोपकार, मूर्तिमंत उपकार हा त्याच्यामध्ये पाहावा. आणि हे सगळं या संतांच्या, नाथ महाराजांच्या सगुण रूपाकडे पाहिल्यावर एवढी मोठी ती रामेश्वराची कावड नाथांनी किती दुरून आणली रामेश्वरासाठी, काशीवरून आणली आणि म्हणले नाही, भूतदयाम विस्तारय तारय तारय संसार सागरता. त्या भूत मात्र करता, त्या गाढवा करता ते नाही म्हणाले, तोच काशी विश्वेश्वर. ही विशाल दृष्टी केव्हा निर्माण होईल सज्जनो, जेव्हा अंतःकरणामध्ये खूप प्रेम असेल. परोपकार करण्यासाठी सुद्धा अंतःकरण ओथंबलेलं पाहिजे. कशाने? प्रेमाने, निस्वार्थ प्रेमाने. नको फक्त तो जीव आहे, मी जीव आहे, तिथे कुठल्याच प्रकारचं अट्रॅक्शन नको, आकर्षण नको, त्या आकर्षणाचंही प्रेम नको. भूतदया, फक्त भूतदया. तत्कालीन परिस्थितीमध्ये ते लेकरू तिथे पडलं, नाथांनी लगेच त्याला उचललं. केवढा परोपकार मला सांगा, एवढी शांती. इतक्या वेळेला तर ते म्हणाले, इतक्या तो यवन थुंकला, ते म्हणाले मला इतक्या वेळेला आज गंगेचं 108 वेळा स्नान झालं. सावरकर म्हणाले की बाकी समाज काय करत? 11व्या-12व्या वर्षी ही गोष्ट जेव्हा सावरकरांच्या वर्गात सांगितली गेली तर सावरकर म्हणाले की ते बरोबर आहे हो, नाथ महाराज त्यांच्या शांतीचा अभ्यास करत असतील ते वंदनीयच आहे, पण त्यांच्या एवढ्या मोठ्या महापुरुषाच्या प्रतिष्ठान नगरीतल्या एका वेदोक्त वेदांत ब्रह्मज्ञानी महापुरुषाच्या अंगावर एक यवन थुंकतोय, एकदा नाही तर 108 वेळा, त्यावेळेला हिंदू समाज काय झोपलेला होता? हाही विचार. अशा दोन्ही प्रकारचं ज्ञान आपल्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे. आणि ते पोचेल का? ते पोचेल फक्त त्यांना जवळ घ्या आणि त्यांना या मार्गात सहजतेने येतील मुलं, खूप मुलं चांगली. तर ते म्हणतात की मूर्तिमंत परोपकार जर पाहायचा असेल तर तो असा साधन दिसेल. आणि त्याही पेक्षा सूक्ष्मपणे नाथांना, अवधूतांना आपल्याला हे सांगायचं की तुम्ही असे साधक बना की तुमच्याकडे पाहिल्यावर मूर्तिमंत परोपकार कोण? तर हे आपल्याकडे पाहिलं तर मूर्तिमंत कोपिष्ट एवढं सांगू शकत नाही. अवगुणांचा पुतळा कोण म्हणजे असं आपलं दर्शन होऊ शकतं. तर इथपासून आपल्याला प्रगतीला किती वाव आहे, मी व्यक्तिगत सांगतो. असो सज्जनो, पुढे म्हणाले, उदाहरण एक छान घेतलंय त्यांनी पुढे की उसू जैसा अवधारी सर्वासी गोडपणे उपकारी तैसाची योगिया संसारी परोपकारी मधुरत्वे. ऊस म्हणले कसाही खातो. आपण परवाच पाहिलं की चरख्यातून काढला काय, गोडून काढला काय.
अहो, त्या उसाला तोडायसाठी वापरलं जाणारं जे हत्यार आहे, जो कोयता आहे, तो उसात गेला आणि तो काढला, त्याच्या जर तुम्ही हळूच बाजूनी ना त्याच्या याच्यावर नाही, तर त्याला सुद्धा गोडपणा लागलेला असतो. कसाही चरख्यातून काढा, याच्यातून काढा, त्याचा स्वाद, त्याची गोडी तो कधीच सोडत नाही. त्याच्या पुढे जाऊन अवधूत म्हणाला की असा योगी पाहिजे, असतो नवे नवे. योगी सुद्धा म्हणाले इतका सुंदर असतो, म्हणाले ऊस जसा सर्वांवर गोडपणा देऊन उपकार करतो, तसा म्हणाले हा योगी संसारात राहून आपल्या गोड वागण्याने अखंड परोपकार करत असतो. अखंड अविरतपणे त्याचा परोपकाराची भावना कधीही संपत नाही, थांबत नाही. म्हणाले निरंतर. पुढे म्हणाले एक उदाहरण तरी फार सुंदर दिलं की जैसे पर्वती निर्झर तैसे उपकाराचे पाझर, सुको नेनती निरंतर कृतोपकार जग केले. पर्वतांमधून असंख्य झरे गोड पाण्याचे सारखे वाहत असतात. किती पाणी प्या ते सुरूच, ते सुरूच, आणि तितकेच गोड. अगदी तसा हा योगी संसारात राहून सगळ्यांसाठी अखंड अविरतपणे आपला गोडपणाचे पाझर सोडत असतो. शेवटपर्यंत त्याचा परोपकार कधी थांबत. किती संतांच्या दृष्टीने जर आपण पाहिलं, किती किती म्हणून परोपकार हो, केवढा परोपकार. पुढे म्हणाले कंजूषपणा, त्याच्यावर एक ओवी, आता ओवी नाही घेतली. कंजूसपणा पूर्णपणे टाकून गाजावाजा न करता एकांतामध्ये हा पर्वत असंख्य वेळ उपकार करत राहतो. मोठ्या धैर्याने आणि निश्चयाने तो उपकाराची साक्षात मूर्ती बनतो. आणि म्हणून अवधूत म्हणाले की मी त्यांना गुरु केले. सांडोनी कृपण वृत्तीची संगती, उपकारी पर्वत एकांती, राहिलासे उपकार मूर्ती, धैर्य मृत्यू निर्धारे. परोपकारा लागी निश्चित, गुरु केला म्या पर्वत, आता वृक्षापासून जे शिक्षित, तेही समस्त परियेस. आणि म्हणून या पर्वताला की जो अतिशय एकांतात शांतपणे राहतो, निश्चयतेने राहतो, अखंड परोपकार कुणासाठीच म्हणून नाही तर सर्वांसाठी त्याची परोपकार वृत्ती सदैव अविरतपणे कार्य करत असते. अशी परोपकार वृत्ती मी पर्वताकडे पाहिली आणि मी त्याला गुरु केले. सज्जनो, सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन साधकाच्या दृष्टीने आपल्याला जे जे काही दिसेल त्यातलं चांगलं घेणं. एखाद्या गोष्टीत आपल्याला न्यूनता दिसली तर ती न्यूनता माझ्यामध्ये नसावी, ती न्यूनता माझ्यात असेल तर त्या न्यूनतेचा दोष मी काढून टाकावं आणि त्या दोष असलेल्या व्यक्तीला सुद्धा मी गुरु करावं. ही साधकाची वृत्ती असावी. नवे नवे अशी अवधूताची होती, असे अवधूत यदुराजाला सांगतात. पुढे म्हणाले आता वृक्षा, आता म्हणाले दुसरा पर्वतांचा भाग झाला, या पृथ्वीमधला एक भाग झाला, आता दुसरा वृक्ष म्हणाले. वृक्षांच्या बाबतीमध्ये सांगतात ते वृक्षो सर्वांगे सर्व भावेसी, सर्वांगे सर्व भावेसी, सर्व काळ सर्व देशी, पराधीन होवावे सर्वांसी, हे वृक्षापाशी शिकलो. किती बघा, 3 विशेषण त्यांनी वापरली. एक सर्वांगे सर्व भावेसी, सर्व काळ सर्व देशी. सर्व काळ, सर्वत्र, सर्वांगानं, सर्व भावानं, सर्वांच्या पराधीनतेमध्ये असावं, हा वृक्षाचा सर्वोच्च मोठा गुण. सर्व काळ सर्वांगानी, स्वतःच्या सर्व काळ सर्वांगानी, सर्वत्र आणि सर्व भावाने, हे 4 स्वतःच्या बद्दलच्या खुणा. इतक्या प्रकारे तुम्ही जगाच्या उपयोगी, आणि इतक्या प्रकाराने तो पराधीन असतो. सर्वांगाने, सर्व काळ, सर्वार्थाने आणि सर्वत्र. कोणताही कुठलाही सर्वत्र म्हणून विश्वातला कोणताही वृक्ष घ्या, तो सर्वांगाने, सर्व काळ, सर्वार्थाने, सर्व भावाने पराधीन असतो, स्वतःच्या अधीनच नाही. किती मोठा गुण आहे सज्जन. याच्यावर आपण कधी विचार नाही, ही कल्पनाच कधी आपल्याला सुचली नाही. पराधीनतेमध्ये राहावं.
अनन्य शरणागतीसाठी फार आवश्यक. त्याला खरी खरी अनन्य शरणागती मिळवायची असेल, प्राप्त करून घ्यायची असेल, अधीनता. आता ही अधीनता कशी? ज्यांनी वृक्ष लावला, ज्यांनी वृक्ष वाढवला, ज्याच्या अंगणात तो आहे, ज्याच्या मालकीचा तो आहे, जाणारा येणार त्याला पाहतो, आंबा तोडून घेऊन जातो. कोणी येतो त्याच्या झाडाखाली बसतो, कोणी त्याच्या साली काढून नेतो, कोणी त्याच्या मुळे काढून नेतो, कोणी त्याची फळं नेतो, कोणी त्याची पानं नेतो, कोणी त्याची फुलं नेतो. सदा सर्व काळ सर्वांसाठी होतो. पुलंचा नारायण जसा थोडक्यात लक्षात येण्यासाठी सगळ्यांसाठी अवेलेबल, सगळ्या वेळ अवेलेबल. अवघड आहे असं. तो सगळा पराधीनच आहे ना. तो वाढला, त्याला फळ आले, त्याचे आहेत का? पानं त्याचे आहेत का? त्याचेच आहेत. तो कधी म्हणतो नाही आंब्याचे डग, अहो हे गुढीपाडवा घेऊ का पानं? घ्या. सभ्यतेने तोडत सुद्धा नाहीत लोक, ओरबडल्यासारखी पानं तोडतात, नाही का? किती वेळा सांगितलं आपल्याला, लहानपणापासून शिकवलं. म्हणून धर्माचं शिक्षण. अरे वृक्षांमध्ये देव असतो, रात्रीचं झोपतो, त्याला हात लावू नये, हे अभ्यासात न वाचता आईने सांगितलेले शब्द आजही आपल्या कानात. हे शिक्षण किती महत्वाचं नाही? कसे लोक फुलं सुद्धा 4:30 वाजता तुमच्या अंगणातले फुलं गेलेले. काही लोक आकोडे घेऊनच फिरतात. मला वाटलं ते काय कुत्र्यासाठी घेतात की काय. म्हणलं का आजोबा काय फुलं? फुलं इतक्या 4:45ला? हा. त्या बाई उठून पाहिलं, आमच्या काहीच नाही म्हणजे. काल रात्री तर मला 17 कळ्या दिसल्या म्हणजे जास्वंदाला. आता फक्त 170 पानं आहे. बरं, शास्त्र असं सांगतं की दुसऱ्यांचे फुलं तोडून आपल्या घरच्या देवाला वाहू नये, ते पाप आहे. शास्त्राने पुढे हेही सांगितलं की विकतही आणू नये. पण आता निदान दुसऱ्याचे तोडण्यापेक्षा आपले पैसे देऊन विकतात तेवढे तरी समान. काय तरी तो वृक्षही काही म्हणत नाही. बरं, मला तसं काही 4:45ला झोपले, जसं 6 वाजता उठून पाहतात तर काहीच नाही. शंखनाद केल्याशिवाय घरमालकाच्या हातात काहीच नाही. वृक्षाच्या बाबतीमध्ये पराधीनतेमध्ये असावं साधकांनी. हा गुण उद्धव, माफ करा, अवधूत म्हणतात की वृक्षांकडनं बघून शिकलं की काय पराधीन काय. पुढे म्हणाले, ज्याने वृक्ष लावला, ज्याने वाढवला, ज्याच्या मालकीचा तो आहे, त्याच्यात तो अधीन असतोच. अगदी तसंच्या तसं जीवन आपल्याला साधकाचं, खऱ्या साधकाचं, योग्याचं म्हणाले. ते म्हणाले योगी सुद्धा बघा म्हणाले, योगी वृक्ष जेने प्रतिपाळीला तो त्या अधीन जाहला, का जो छेदावया रिधाला त्याही झाला स्वाधीन. ज्याने वृक्ष लावला, वाढला, चंदनाच्या झाडाचे मस्त मोठं हे झालं, रात्री कटर घेऊन येतात कापून, त्याच्याही तो स्वाधीन होऊन जातो. म्हणजे ज्यांनी झाड लावलं, वाढवलं, मोठं केलं, रात्री चोर आले, कटर आणलं, कापून घेतलं, तर त्या कटर लावून लावणाऱ्याच्याही स्वाधीन तो वृक्ष. बाबा कापायचं का, न्यायचं नाही, तोडायचं तोड. यातून स्थिरतेचा गुण, स्थितप्रज्ञतेचा गुण साधकांनी घ्यावा, असं अवधूताला सुचवायचं. की जे होईल ते, जे घडेल ते शांतपणे असं जीवनाकडे पाहता येणं अवघड आहे, पण अशक्य नाही. जेव्हा अवधूत सांगतात ते निश्चित स्वतः नाथ महाराज, स्वतः अवधूत या मार्गाने आत्मज्ञानाच्या प्रकाशाकडे गेले. पुढे म्हणाले की जो माझ्यावर आघात करतो, जो मला वाढवतो, त्या सगळ्यांच्या अधीन मी राहतो म्हणाले. तैसे ते म्हणाले, योगिया पालखीसी घातला, तेव्हा त्याच्या अधीन झाला, एकी झुळी द्यावया चालविला, तेव्हाही त्याच्याही बोला अधीन तो. अगदी असंच्या असं योग्यांचं जीवन म्हणाले. योगी माणसाला, उत्तम साधकाला, खऱ्या सिद्ध पुरुषाला कोणी पालखीमध्ये नेलं काय? त्यांच्या स्वाधीन. कोणी सुळावर न्यायला लागले, तेवढे तुझ्या बरोबर नाही. म्हटलं ना तुम्हाला की सद्गुरू प्रल्हाद महाराज आदल्या दिवशी आंबडला होता. कोणीतरी यजमानांनी बोलवलं, रामाचा अभिषेक झाला वगैरे. श्रीमंत देशमुख म्हणून जुन्या पद्धतीचा तो पलंग महाराजांना घातला, त्याच्यावर छान मोठी गादी, नवीन बेडशीट, छान सगळं छान.
दुसऱ्या दिवशी भोजन प्रसाद झाला, महाराज निघाल्या जालन्यावर, लांबडवरून जालन्याला. वैशाख महिन्याचे दिवस. दुपारी 2:30 वाजता रणरण त्या उन्हामध्ये गाडी पंक्चर झाली. सेवेकरी म्हणले, महाराज आता थोडं. हो, अरे काय हरकत नाही महाराज, चल त्या आंब्याच्या झाडाखाली. शेत नांगरलेलं होतं, एवढ्याले ढेकळं होतं, आणि आंब्याच्या झाडाखाली महाराज त्या ढेकळं. अरे म्हणले, आता किती वेळ लागतो का? बरं. महाराज जप करत बसले शांत. एक उपकरण टाकलं, एवढ्या मोठ्या डगल्या आनंदाने रात्री जसे त्या गादीवर जप करत बसले होते, अगदी त्याच अवस्थेत, त्याच वृत्तीने, त्याच स्वभावाने, त्याच आनंदाच्या स्थितीने श्री महाराज शांतपणे बसले. सज्जनो, सांगू की योगियाचं जसं अधीनता काय आहे, तू ठेवशील तसं, तू आणशील ते. तुझ्या इच्छेमध्ये माझी इच्छा मिसळणं हे खरं साधकाचं आहे. याचा अर्थ काय सज्जनो? त्यांची इच्छा ती आपली इच्छा होणं गरजेचं आहे. म्हणजे काय? एक परिस्थिती आज तुमच्यावर आली, की आल्यानंतर पहिल्यांदा स्मरण सद्गुरूंचं, महाराज अशी परिस्थिती तुमच्या नजरेखालीही आलेली, तुमची इच्छा आहे ना, आजचं रिझर्वेशन कॅन्सल करा. काय चला शांतपणे घरी येता आलं पाहिजे. हो, 10:50 ची गाडी जर 12:50 ला आली तर त्या 2 तासामध्ये खरं म्हणजे 6,000 जप शांतपणे व्हायला काय हरकत आहे का? पण होतो का? होतो. कुणाचा जप होतो? स्टेशन मास्टरचा, त्या गाडीवाल्याचा, त्या ड्रायव्हरचा. मग हे गाड्या स्वच्छ का करत नाही? मोदींचं सरकार आल्यापासून असंच वगैरे वगैरे एवढी दाखवली तर 6,000 जप केला माझा सगळा. मनाची स्थिरता आपली राहत नाही, आणि योगियांची ती राहते. याचं कारण काय? पराधीनता आहे की नाही? म्हणून पराधीनता ही वृक्षांकडनं आहे. तो कसा जसा तसं, खरं म्हणजे तसेच आपण आहोत. मनुष्य जन्माला सुद्धा पारतंत्र्यात येतो, आणि त्याचा मृत्यू सुद्धा आपल्या हातात नाहीच. आपण कुठे, कधी, कुणाच्या पोटी जन्माला आहोत त्याचं स्वातंत्र्य आहे का? नाही. म्हणजे आपण पारतंत्र्यात आहोत. मृत्यू कधी कुठे येणार माहितीये का? नाही. पण तो तर ठरलेलाच आहे. कधी, कुठे, कुणाच्या समवेत, कुणाच्या साक्षीने, कुणाच्या बरोबर, कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या स्थितीमध्ये तो होणार आहे, हे सगळं ठरलेलं आहे. पुन्हा गीतेतला तो 9वा अध्याय ज्ञानेश्वरात की त्याच्या हातात ते आपण कळसूत्री भावलं आहे हे भगवंत सांगतोय, तरी आपल्याला समजू. आणि ते सांगण्याचं कारणच पुन्हा सूत्र हेच आहे की तू पराधीन आहेस. म्हणून गदिमांनी किती सुंदर शब्द वापरले की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हे समजून ज्याला घेता आलं, किंवा ज्याच्या आचरणात आलं ना, त्याला दुःखच नाही. एवढा मोठा दशरथ राजा, त्याच्या पोटी परब्रह्म जन्माला आलं. उद्या सकाळी राज्याभिषेक होणार, इतकी सुंदर उंची वस्त्र नेसायची. त्याच वेळेला वल्कल धारण करून आपल्या 16 वर्षीय पत्नीला, नववधूला अरण्यामध्ये घेऊन जायचंय. किती पराधीनता! ती पराधीनता जर त्या परब्रह्माच्या प्रारब्धात असू शकते, तुम्ही मी तर किती सामान्य आहे. म्हणून सतत सद्ग्रंथांचं वाचन, सतत सद्विचारांचं चिंतन, श्रवण जर असेल, मनन असेल ना, तर आयुष्यात येणाऱ्या दुःखाची तीव्रता 100 वरून नक्की 10 वर येते. आणि पुढे पुढे नाम साधन जर झालं तर ती 0 येते. मग कोणतं दुःख आलं काय आणि सुख गेलं काय, त्याचं कधी आपल्याला दुःख होईल का? म्हणून अवधूताचं आणि हा जो संवाद आहे, हा साधकाच्या, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नामधारकाच्या पुढच्या अभ्यासासाठी फार महत्वाचा आहे. झालेली सेवा नाथ महाराजांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि या सगळ्यांचं सार मानवी जीवनातलं नाथ महाराजांनी त्या 5 कडव्यांमध्ये आपल्याला सांगितलं. तो अत्यंत प्रिय असलेला नाथांचा अभंग आपण प्रार्थनेच्या स्वरूपात घेऊया. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा
पती लक्ष्मीचा जाणतसे आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझ मुख लीला ऐसे नाही आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे जैसी स्थिती तैशा परी राहे कवतुक पाहे संचिताचे आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे आवडीने भावे आवडीने भावे सद्गुरुनाथ